आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. नमस्कार. सर्वप्रथम मी आदरणीय उपस्थित, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. कसं आहे, आजचा दिवस एवढा आनंदाचा आहे तर काही कळत नाही सुरुवात कुठून करावी आणि संपवा कुठं. हे सेंटेन्स जरी कॉमन असलं ना तरी खरंच ते फिलिंग एवढं आहे ना, एवढे शब्द आहेत, एवढे प्रसंग आहेत, तर काय काय तुमच्या समोर मांडू असं मला झालंय. सर्वप्रथम मला एक संस्कृत मधला एक श्लोक आठवतो. विना गुरभ्यो गुण निरदिभ्यो जानाति तत्वं विचक्षणोपी आकर्ण दीर्घायित लोचनोपी दीपम विना पश्यती नांदकारे. याचा अर्थ असा होतो, तुमचे डोळे कितीही चांगले असले ना, जर प्रकाश समोर नसला तर क्लॅरिटी राहते, समोरचं स्पष्ट तुम्ही बघू शकत नाही. तेवढंच महत्व एका शिक्षकाचं, एका गुरुचं, एका मार्गदर्शकाचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असतं. ती एक चांगली भूमिका तुम्ही तुमच्या 38 वर्षाच्या काळात कळत नकळत प्रत्येक फेजमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्याने 100% पार पाडत आलाय, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर आज आमचे वडील श्री रवींद्र रघुनाथ पाटील 38 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर आणि कार्यनिष्ठेने ती पूर्ण पाडून सेवानिवृत्त होत आहात, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. एक संस्कृत मध्ये श्लोक आहे, विद्वत्तम दक्षताशीलम संकांतीरनूनशीलनम शिक्षकस्य गुणाः सप्त संचेतस्व प्रसन्नता. याचा अर्थ असा होतो, विद्वान, निपुणता, नम्र, औदार्य, सखोल ज्ञान आणि सदैव ध्यान हे शिक्षकाचे 7 चांगले गुण आहेत किंवा कुठल्याही मार्गदर्शकाचे चांगले गुण आहेत. आणि हे आमचं म्हणजे मी नशीब म्हणेल की सगळे 7च्या 7 गुण आम्हाला तुमच्यामध्ये बघायला मिळतात. बऱ्याच दिवसापासून डिस्कशन चालू होते की वडिलांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम करायचा आहे, कसा करायचा, कुणाचे काही आयडिया असतील, कुणाच्या वडिलांचा झाला असेल. तर एक मित्राने एकदम क्विक रिएक्शन दिली होती की हे शिक्षक लोक कसे म्हणजे स्वाभिमानी असतात, की त्यांना कोणाचं काही नको, ते त्यांच्या याच्यात एवढे परफेक्ट असतात की ते त्यांचं सगळं गोष्टी बरोबर लाईन अप करून त्यांचं पूर्ण आयुष्य कसं निघेल आणि त्यांच्या वयाची कारकीर्द पूर्ण करत असताना बाकीच्या जबाबदाऱ्या त्या कशा पार पाडतील याचं एकदम 100% नियोजन त्यांचं व्यवस्थित असतं. कारण कसं होतं, आजची जनरेशन एवढी फास्ट झाली की आम्हाला आजच्याच रिटायरमेंट पाहिजे. बरेचसे लोक म्हणतात की ठीक आहे, आमचं रिटायरमेंट भेटलं तर आम्ही आजच्याच रिटायरमेंट घ्यायला तयार. पण ते सगळं न करता तुम्ही तुमचे 38 वर्ष कन्सिस्टंटली डेडिकेटेडली सकाळी उठणं, शाळेत जाणं, त्याच एफर्टने पुराणं शिकवणं, तेवढंच प्रत्येकाला गायडन्स करणं, मार्गदर्शन करणं, प्रत्येकाकडून तेवढं करवून घेणं आणि हे कंटिन्यूस 38 वर्ष करणं हे खूप मोठे टास्क आहे. कारण कसं होतं, आजकाल एक 10 ते सकाळी 8 ते 6 जरी जॉब करायचं म्हटलं ना, तर आम्ही 2 दिवस काम केल्यानंतर शेवटचे 4 दिवस आम्हाला असं वाटतं की सॅटर्डे संडे कधी येईल आणि कधी आम्ही आराम करू. तर असंही होतं. पप्पा, तुम्ही आमच्यासाठी एक वडील नव्हे तर एक मित्र, शिक्षक, मार्गदर्शक राहिलात. तुमच्या कष्टामुळे आम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीची खरंच कमतरता जाणवली नाही. तर त्याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानतो. आपण बरेचदा ऐकतो की कष्ट हेच यशाचा मार्ग आहे आणि त्याचं फळ तुम्ही आज जे काय बघतायत, जे काय आमच्या भावंडांची ज्या काय पोझिशनला सगळे कामं करतायत, सगळे उत्स्फूर्तपणे प्रत्येक गोष्टी इन्व्हॉल्वमेंट असते, प्रत्येक गोष्टी सगळ्यांनी नीट त्यांच्या आयुष्याचं मार्गक्रमण केलेलं आहे. तर हेच जे काय फळ आहे ते तुमच्या कष्टाचं हेच फळ आहे. आणि इथून पुढे मला वाटतं तुम्हाला आता पुरेसा वेळ मिळेल आमच्यासाठी वेळ राहिला नाटवंडांसोबत खेळायला. आणि आज या निवृत्तीच्या विशेष दिनी मी तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन करतो. तुमच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच.